रिलायन्सच्या मदतीने अमेरिका उभारणार तेल शुद्धीकरण प्रकल्प। 300 अब्ज डॉलर्सचा ऐतिहासिक करार झाल्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। 50 वर्षात प्रथमच अमेरिकेत उभारला जाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प। युद्धाचा फटका लग्न सराईला। गॅसच्या तुटवड्यामुळे पिंपरी चिंचवडमधले 10,000 लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ। 450 केटरर्सनी ऑर्डर रद्द करण्यास केली सुरुवात। युद्धाचा हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम। एअर इंडियाचं तिकीट कमालीचं महागलं। दिल्ली लंडन तिकीट 1 लाखांपार। एअर इंडियानं वाढवला इंधन अधिभार। चंद्रपूरनंतर खुलताबादमध्ये भाजप आणि ठाकरे सेना एकत्र। खुलताबाद पंचायत समितीत भाजप आणि ठाकरे सेनेची सत्ता स्थापन। राहुल गांधींना नाशिक न्यायालयाचा मोठा दिलासा। याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतल्यानं खटला निकाली काढला। भारत जोडो यात्रेदरम्यान अवमान केल्याचा होता आरोप। पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या शोधासाठी एसआयटी स्थापन। एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस अधीक्षक यांनी स्थापन केली एसआयटी। पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले एसआयटीच्या प्रमुखपदी। अजित पवारांचं नाव प्रतिमा वापरण्यास कुटुंबाची परवानगी अनिवार्य। महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी जारी केले आदेश। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विनंतीपत्रानंतर धर्मादाय आयुक्तांचे आदेश जारी। बुलढाणा जिल्ह्यात 24 तासात एका विवाहितेसह 6 मुली बेपत्ता। 1 जानेवारी ते 10 मार्चपर्यंत 200 महिलांसह 289 जण हरवले। सर्वसामान्यात चिंतेचं वातावरण।